आपल्या जाणत्या राजाला विसरू नका. का विसरायचं नाही माझ्या जाणत्या राजाला? अरे त्या खानाचं सैन्य आपट आणि माझ्या राजाचं सैन्य मुठभर, तरी त्या अफजलब्या टरा टरा फाडला. कसा त्या अफजलब्याचा वध केला आपण पाहू. करा भजन विठ्ठला. महाराज अंगी दहातीचं बळ असणारा खान, पण माझ्या राजाने टरा टरा फाडला. शिवरायांची कीर्ती पसरत होती आणि ही कीर्ती आदिलशाची आई म्हणजे बडी बेगम हिला कीर्ती ही सहन व्हायला गेली. सभा भरवली आणि माझ्या राजाची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बल बल न तुटला गम, याला कोण गाठी असेल तर बारीक कुस्ती बेगम. एकच्या गुर्रवले बडी बेगम म्हणजे आदिलशाची आई आली बर का. तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच म्हणली अरे. इतक्या राजाला बेसरदार उठलं, बोललं आपल्याला एक शिवाजी त्याला भिडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जागताना चेतन खान बोलला शांती गोकुळात, बालका तुझी रडूने कौतिक झालं दरवाज. खान निघाला मोठ्या गुरमी, त्याचं बरं पाहिजे होत पाचाले आईचा हातीतलं बरं त्याला कातून तळतळे. आता जीवाचं काय कराय? इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज, तो होत बोलला. त्याची सेना मुठभर कानाला कसा झोपणार, काय लढवा विचार चिंतेत महाराज आपला जीव बोला. कानाचं सैन्य आपण त्याच्या पुढे आपल्या ठिकाणी राहू. मला वाटतं काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अध्यात्म निघून जाऊ. काय म्हणत आहे बा माझा बा, मला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे, कारण की लाख मेले चालतील पण लाखाचा पोशिंदा लागला पाहिजे. रायबा शुभ केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान, आणि या मातेनं आपला पुत्र गमावण्याचा प्रयत्न पण भ्याडपणे पळून जाऊ या मातेचा स्वाभिमान. अशा वाघिणीचा बचावा, अशा वाघिणीचा बचावा. शिवराय उठून म्हणले माझं आपल्या पुत्राने मराठी मुलगाचा स्वाभिमान विलायचीला लावूनच परत आहे. प्रताप गडावर अशा वाघिणीचा बचावा, अशा वाघिणीचा बचाव. बनी मालक दाखले जावा, डोक्यात बनी बिकावा, भेटीचा गाठा सांगावं. बरोबर आमने सामने भेटीनं सांगावा. कानानं हातात हातात कबुली प्रमाणे प्रतापगडच्या पैशाची आला पण मान नाही त्याला नाही जाणू त्याला जाणू शकतो. आणि पहिलं काय कल्पना युक्तीची जीवा मला काय जीवा काय म्हणतोय काय? महाराज घालायला छाती पडली, आपण
पंत नाही बरोबर आहे. आणि राजाला भाऊ काय म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा हमारे गले लग काना हाक मारी तो काना हाक मारी तो काना हाक मारी तो रोकून नजर गई तिरा नदी दे तिरा दे राजा राजाला आलिंगन तसा केला कान दाभिमान मानला कान दाभिमान मानला कट्टाच्या वार त्यानं केला कट्टाचा वार त्यानं केला तिला खर आवाज झाला खर आवाज झाला तिला गतवता अंगाला तिला गतवता अंगाला इतक्यात मारवाला पोटामध्ये बिचवा करायला पोटामध्ये बिचवा करायला पोटामध्ये बिचवा करायला वाघ नक्याचं मारा केला खानाचा पोत्रा आधायला आला जी 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 छत्रपती शिवाजी राजाला कारण की माझ्या राजानं कधी जाती भेद केला नाही. रात्री अपरात्री आपल्या विरोधकाची सून राजाच्या तावडीत सापडावा राजाला तिची आई म्हणून बोलवून करावा असा माझा राजा होता. माझ्या राजाचा एका कवीने खूप गोड वर्णन केलेलं आहे. काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपात ऊन काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपात ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची अशीच देखणी होती एका मुसलमानाची गुण हा त्या तरुणी आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणा राजा तो सुलवान राजा तो सुलवान म्हणून आनंदाने नाचत होते आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती हिंदू मुसलमान बांधित होता मंदिर तेथेच बांधित होता मस्जिद बांधित होता मंदिर तेथेच बांधित होता मस्जिद अशा नराच्या पुतळ्यासमोर अशा नराच्या पुतळ्यासमोर अजून माना अजून माळा शिवरायांच्या राज्याखाली नव्हती कशा शिवान शिवरायांच्या राज्यात नव्हती कशा शिवान माझा राजा होता आता माझा राजा होता माणुसकीची कान माणुसकीची कान सर्वांनी हातावरती घ्या हातावरती घ्या आनंदाने नाचत होती आनंदाने नाचत होते आनंदाने नाचत होते आनंदाने नाचत होते मुसलमान आनंदाने नाचत होते मुसलमान आनंदाने नाचत होते मुसलमान आनंदाने नाचत होते मुसलमान आनंदाने नाचत होते आनंदाने नाचत होते
राजाला, कारण की ह्या राजासारखा पुन्हा राजा होण्याची नाही झालं, नाही होणार. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, हिंदू धर्मासारखा धर्म नाही, हिंदू धर्मासारखा धर्म नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथ राजासारखा बाप नाही, कौशल्य आईसारखी आई नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, कर्णासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, काळं इतकं काळं नाही, कोल्हे इतकं लबाड नाही, माझ्या शरीरासारखं दुसरं कोणतं शरीर नाही, आणि या जगात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा नाही. छत्रपती शिवाजी महाराज